आम्ही फ्लोरा म्हणून एक मॉडेल बनवलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा साठा खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा त्यांच्याकडे जमीन आहे पण ती नापीक होत चाललेली आहे किंवा ज्यांच्याकडे जमीनच नाहीये किंवा जे लोक सिटीमध्ये राहतात त्यांना टेरेस गार्डनिंग किंवा किचन गार्डनिंग करायचे आहे, अशा लोकांसाठी, अशा शेतकऱ्यांसाठी हे मॉडेल आम्ही बनवलेलं आहे। तर हे मॉडेल कसं वर्क करतं आता मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते। सगळ्यात खाली बॉटमला आम्ही काय केलेलं आहे, वॉटर टँक ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये ते न्यूट्रिएंट आम्ही त्या वॉटर टँक मध्ये टाकणार आहात। आता राहिला प्रश्न, जे न्यूट्रिएंट सॉलिड फॉर्म मध्ये प्लांटला उपयुक्त असतात ते आम्ही कसे देणार, तर आम्ही काय केलंय, ह्या सीववर म्हणजे ह्या जाडीवर मिनरल पेबल्स ठेवलेले आहेत, म्हणजे ते एक प्रकारे माती असते त्याच्यामध्ये सॉलिड न्यूट्रिएंट गोळा करून ते ठेवले जातात ह्या प्रकारे। आणि या वॉटर टँक मध्ये आम्ही अल्ट्रासॉनिक मिस्ट मेकरचा उपयोग केलेला आहे। तर ते अल्ट्रासॉनिक मिस्ट मेकर काय करतं, जे न्यूट्रिएंट रिच वॉटर असतं त्याला फॉग मध्ये कन्वर्ट करतं। आता तो फॉग काय करतो, ऑलरेडी त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत, तर तो फॉग काय करतो, ह्या लेअर थ्रू म्हणजे मिनरल पेबलच्या लेअर थ्रू रूट पर्यंत जातं। जर तुम्ही बघितलं तर इथं छोटे छोटे ड्रॉपलेट्स लागलेले आहे, म्हणजे रूट्स काय करतात, डायरेक्ट न्यूट्रिएंट ऑब्झर्व करतात आणि त्यांची ग्रोथ होते। प्लस हे मॉडेल आहे आम्ही क्लोज लूप मध्ये बनवलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये पेस्ट, इन्सेक्ट, डिसीज यात कुठल्याच प्रकारचा अटॅक होणार नाही। म्हणजे ती एक कॉस्ट, म्हणजे पेस्टिसाइड झालं, इन्सेक्टिसाइड झालं, याची सगळ्यांची कॉस्ट आम्ही रिड्यूस केलेली आहे। प्लस हे आम्ही सॉइललेस बनवलेलं आहे, म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचा मीडिया आम्ही वापरलेला नाहीये, युज केलेला नाहीये, म्हणजे सॉइललेस आहे। तर सगळ्या टिलेज ऑपरेशन जे आहेत, म्हणजे नांगरणी झाली, वखरणी झाली, त्याच्यासाठी जी कॉस्ट लागते शेतकऱ्याला ती सुद्धा रिड्यूस होते। सॉइल नाहीये तर गवत उगणारच नाही, म्हणजे हर्बिसाइडचा जो यूज आहे तो सुद्धा आम्ही याच्यामध्ये कमी करायचा प्रयत्न केलाय। तसंच आम्ही याच्यासाठी आता हे डमी मॉडेल आहे तर ॲक्रेलिक शीट यूज केली आहे। जर शेतकऱ्याला अजून खर्च कमी करायचा असला तर एक पॉलीकार्बोनेट म्हणून सुद्धा मार्केटमध्ये शीट अवेलेबल आहे, तर त्याचा सुद्धा यूज करू शकतात। ते सुद्धा खर्च वाढवत असेल शेतकऱ्याचा तर फक्त आपल्याला काय करायचं, इथून खाली जे चेंबर आहे त्याला फक्त क्लोज करायचं आहे आणि इथून वर आपण जी ग्रीन हाऊस साठी नेट यूज करतो ती सुद्धा इथून वर लावली तरी छान आहे।